नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। स्वच्छ हरित शहरासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे नागरिकांना आवाहन। प्रत्येक घरात वेळोवेळी साफसफाई करताना जुनी खेळणी, कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर अशा अनेक वस्तू बाहेर टाकल्या जातात। या वस्तू रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याने शहराचे सौंदर्य बाधित होते आणि कचऱ्याचे प्रमाण वाढते। मात्र या वस्तू योग्य पद्धतीने संकलित करून गरजूंपर्यंत पोहोचवल्यास त्यांचा पुनर्वापर होऊन समाजालाही मदत होते। सामाजिक बांधिलकी जपत पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील विविध प्रभाग स्तरावर RRR म्हणजेच रिड्यूस, रियूज, रिसायकल केंद्र सुरू केली आहेत। तरी नागरिकांनी घरातील वापरत नसलेल्या पण सुस्थितीत असलेल्या वस्तू RRR केंद्रात जमा कराव्यात असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 3 ते 5 मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव। पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी आणि गाथा फिल्म सोसायटी यांच्या वतीने तसेच सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ गोरेगाव मुंबई, भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था पुणे यांच्या सहकार्याने आकुर्डी प्राधिकरण येथील ग. माडगुळकर सभागृह येथे 3 ते 5 मार्च 2026 या कालावधीत पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या जागतिक दर्जाच्या चित्रपट महोत्सवात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवी लांडगे यांनी केले आहे। या महोत्सवात तब्बल 43 देशांमधील 116 चित्रपटांची निवड करण्यात आली। तसेच शहरातील चित्रपट प्रेमींना या महोत्सवाच्या माध्यमातून सर्व चित्रपट पूर्णपणे विनामूल्य पाहण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे। महापालिकेची अभय योजना 1 मार्च पासून सुरू। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत थकीत मालमत्ता कर वसुलीस गती देण्यासाठी व थकीत मालमत्ता कर वसूल होणे याकरिता दिनांक 1 मार्च 2026 पासून विशेष अभय योजना सुरू करण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत निवासी, बिगर निवासी तसेच औद्योगिक व मोकळ्या जागा यांची थकबाकी एक रकमी भरल्यास मनपा कर विलंब दंडावर तब्बल 90% सवलत दिली जाणार आहे। ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत मर्यादित कालावधीसाठी लागू राहणार आहे। आर्थिक वर्ष 2025-2026 मधील थकबाकीसह संपूर्ण रक्कम एक रकमी भरल्यास या सवलतीचा लाभ घेता येणार असून दिनांक 1 मार्च ते 31 मार्च 2026 या कालावधीत पूर्ण भरणा करणे आवश्यक आहे। पोलिसांनी मोठ्याने आवाज करणाऱ्या दुचाकींच्या सायलेन्सरवर फिरवला बुलडोजर। पिंपरी चिंचवड शहरात दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। सुमारे 399 दुचाकींच्या सायलेन्सरवर बुलडोजर फिरवला असून जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 1553 प्रकरणांमध्ये कारवाई करून 18,43,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। शहरातील विविध वाहतूक विभागांकडून बुलेट सायलेन्सरमध्ये फेरफार केलेल्या वाहनांवर ही कारवाई करण्यात आली। वाहनांमध्ये अनधिकृत बदल न करता वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहील असा इशारा वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर यांचा नागरी सन्मान। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय भोसरी व हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय चिंचवड यांच्या सहकार्याने चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृह येथे महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशा क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर तुकाराम खेडकर यांचा महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते मानपत्र, भक्तिशक्ती समूह शिल्प प्रतिकृती तसेच सन्मान चिन्ह देऊन नागरी सन्मान करण्यात आला। तर पिंपरी चिंचवड उद्योगनगरीने लोककलावंतांचा केलेला बहुमान माझ्यासाठी प्रेरणादायी असल्याचं पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी म्हटलंय। तर पद्मश्री रघुवीर खेडकर यांचं कार्य केवळ तमाशा या कलेपुरते मर्यादित नसून मराठी भाषा, संस्कृती आणि लोकपरंपरा जतन करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अत्यंत मोलाचं आहे। अशा महान लोककलावंतांचा सन्मान करणं ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असून त्यांच्या कार्याचे जितके कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे महापौर रवी लांडगे यावेळी म्हणाले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।